स्टार्ट. आता नाश्ता वगैरे झालाय आणि आपण चाललोय स्वामीनारायण मंदिर बघायला. श्रीरामांची एक मोठी भव्य मूर्ती आहे, हे बघू शकता इथे. हा बघा, हा आहे तो काळाराम मंदिर, पण आता इथं काम चालू आहे बघा. तर इथं भरपूर अशी पब्लिक आले, की त्र्यंबकेश्वर आणि इतर ठिकाणी फिरायला येते. आणि हा जो स्पॉट आहे मित्रांनो, नाशिक मधला एकदम गाजलेला स्पॉट आहे. आणि एक ऍड्रेस वाले जमा झालेत मित्रांनो. ऐकलं का, डे टू द ब्लॉग आहे आणि आजची मॉर्निंगची सुरुवात आहे. 9 वाजलेत आणि आपण आता चाललोय बाकीचे स्पॉट एक्सप्लोर करायला नाशिकमध्ये. तर जे पण स्पॉट आपण एक्सप्लोर करतोय ते तुम्हाला दाखवतो. आणि हा बघा आमचा इथला गजानन भक्त निवास, इथं आतमध्ये आम्ही राहिलेलो आहे या साईडला. तर आणि इकडे समोर त्र्यंबकेश्वर महाराजांचं म्हणजे मंदिर आहे तिकडे त्र्यंबकेश्वर. आणि हा असा रूट आहे काहीतरी. सो थोडा वेळ आम्ही आता गाडीवाल्याला कॉल केला, तर गाडीवाला येईल. कालचेच गाडीवाले आम्ही जिथनं कारण स्टेशनवरनं नाशिक स्टेशनपासून गाडी केली तोच गाडीवाला आहे. आणि आता पब्लिक बोलते नाश्ता करायचा तिथं हॉटेलमध्ये. आजी आजी माझा ब्लॉग माहिती ना तुला. हॅलो. स्टार्ट. आता नाश्ता वगैरे झालाय आणि आपण चाललोय स्वामीनारायण मंदिर बघायला. कारण की इथले जे टॅक्सीवाले ते बोलतात तो मंदिर 12 पर्यंत बंद होतो आणि आता 10 वाजायला आलेत. तो आपण तो पहिला मंदिर करायचा आहे. इथे अशा व्हेकल्स आहेत, 2 व्हेकल गेले, तिथे एक आहे आणि तिकडे पाठी एक व्हेकल आहे. त्या पाठच्या साईडला सगळे म्हातारी माणसं बसतात. इथं आम्ही पोरं बसतो या व्हेकलमध्ये. सो मित्रांनो, आता आलोय पहिल्या लोकेशनवरती आणि ते म्हणजे आपलं स्वामीनारायण मंदिर. आणि ते म्हणजे त्र्यंबकेश्वरपासून कम से कम 40 ते 50 किलोमीटर एवढं अंतरावरती आहे. आणि आता ती समोरच आल्यानंतर मंदिराच्या आतमध्ये म्हणजे गेट जसून आतमध्ये आलात तर तुम्हाला एक समोर दृश्य बघायला भेटेल. ते समुद्र मंथन झालेलं आणि त्याच्यामध्ये देव आणि राक्षसांमध्ये विष आणि अमृतांवरनं भांडण आलेली. तर हे बघा इथे बाकीचे जे स्पॉट आहेत ते दिलेत. आणि या साईडला इथे हे दृश्य आहे. शेषनाग आहे, या साईडला राक्षस आहेत. इथे मध्ये वरती पर्वत आहे, पर्वताच्या खाली जे विष्णूंचा अवतार आहे तर तो कासवाचा अवतार. आणि हे देव आणि या साईडला एक मूर्ती आहे. आणि हा इथला आजूबाजूचा नजारा. तर इथं अजून एक दृश्य आहे. लक्ष्मण, श्रीराम आणि सीतामाता यांचं जे वनवासात जे घर होतं तर त्याचं थोडंफार दृश्य इथे दिलं आहे. आणि इथे थोडीफार हिस्ट्री दिले. हे बघा. आणि इथून आतमध्ये जाऊया आपण आता. आता मंदिराच्या बाहेर आलोय आणि 12 वाजता मंदिर इथलं बंद होतं.
त्याच्या अगोदरच तुम्ही बाहेर पटापट पाया पडून बाहेर येऊ शकता. नंतर पूर्ण फिरायला काहीच भेटत नाही आणि ऊन पण आहे. सो आता बाहेर आलो आहे आणि आपली फॅमिली इथे लिंबू पाणी सोडा काय काय आहे ते पिते. आता तुला काय पाहिजे का? काहीच नको, पाणी वगैरे? पाणी पिला मग मस्त चिल्ड पाणी पिलाय. आता येणं पण हा, आता हे गोळा खातात काय काय जण. हा आमचा धुरंधर काय करतोय काय माहित नाही. काय करतोयस? ए मामी आबा काय उचललं नाही. कसं वाटलं पिऊन? सब्जावाला सब्जा टाकलाय. तो आता भेटूया ह्याच्या पुढच्या लोकेशनवरती. बघूया आता कुठं यायचं ते. मित्रांनो आपण आलोय आता सेकंड स्पॉटवरती, म्हणजे भगवान लक्ष्मणाचं मंदिर तिथे आलोय. आणि तिथे शूर्पणखाचं नाक कापलं होतं, तर ही जागा आहे ती. आणि इथे पाठ साईडला हे मार्केट आहे इथलं. ते फुलं वगैरे बाकीचे सामान वगैरे म्हणजे देवांच्या मूर्त्या वगैरे ठेवल्या इथे. आणि त्या समोरच इथे बघू शकता ते गणपतीची मोठी मूर्ती आहे. हे बघू शकता मित्रांनो, मंदिराच्या बाहेरच्या साईडलाच इथे जे राम वनवासात होते तर त्यांचं छोट्या छोट्याशा प्रतिमा लावल्यात. इथे सीतामाता, नंतर लक्ष्मण, भगवान राम, त्यानंतर इकडे पुढे त्यांची बाकीची कथा दिली आहे बघा. पूर्ण हे शबरी जेव्हा रामांना ते बोर देत होती तर त्याचं हे एक चित्र आहे. इथे राक्षसांचं युद्ध चालू होतं, तर तिकडे जेव्हा रावण सीतामातांना पळवण्यासाठी आलेला तर त्याचं एक दृश्य होतं इथे हे बघा. आणि बाजूला एवढे स्टॉल आहे तिथे, दुकान आहे. आणि इथे ह्या मंदिराच्या बरोबर एंट्रन्सवरती ही गरुडाचं एक दृश्य आहे हे बघू शकता. ते आपण आता मंदिर फिरलो, शूर्पणखाचं जिथं नाक कापलात ते आहे इथे लक्ष्मणजी मंदिर. आणि त्याच्या समोरच्या साईडला इथे श्रीरामांची एक मोठी भव्य मूर्ती आहे हे बघू शकता इथे. आणि इथून आतमध्ये जाण्यासाठी हा एंट्रन्स आहे. ही मूर्ती एवढीच मोठी फक्त मूर्ती आहे. बाकी इथे आतमध्ये तुम्ही फोटोशूट वगैरे करू शकता. तेव्हा पब्लिकचे फोटोशूट चालू आहे इथे. आणि श्रीरामांच्या मूर्तीपाठी हा आपला भगवा फडकतोय केसरी, भारी वाटलं हे बघा. चला आता आपण जाऊया. आता डायरेक्ट पुढच्या स्टॉपला. तो आपले 2 स्पॉट कवर झाले. आणि ही माझी बहीण बघा काय करते, कॉपी मारते बघा. कॉपी, हिला पण सबस्क्राईब करा. मित्रांनो 3ऱ्या स्पॉटवरती आलो आहे आणि ते कालाराम मंदिर आहे, सीता गुफा आहे आणि 2-3 स्पॉट आहेत इथेच एकाच जागी. तर ते बघूया आपण आता. आणि आता आतमध्ये जाऊया. सो मित्रांनो, आता जे पाठी तुम्ही मंदिर बघितले तर ते श्रीराम, सीतामाता आणि श्री लक्ष्मणांनी इथे वनवास केला होता. तर तेव्हा टायमाला त्यांची झोपडी होती, तर तिथला तो मंदिर आहे. आता तो बांधण्यात आला. आणि त्यानंतर आता सीता गुफाची इथं आलो आहे, पण ऑलरेडी सीता गुफा आहे ना मित्रांनो बंद आहे, काम चालू आहे. हे बघा इथे हे पूर्ण इथं काम चालू आहे. ही पूर्ण सीता गुफा होती इथे वडाची झाडाची सगळे अशी. आणि आता इथे काम चालू असल्यामुळे ते बंद आहे. हा बघा हा आहे तो काळाराम मंदिर, पण आता इथं काम चालू आहे बघा. मग तिथं त्या मंदिराच्या इथं काम चालू आहे, पण तिथून रस्ता आहे त्या कॉर्नरवरून तिकडून. सो तिथून आपल्याला जायचं आहे. जो मेन एंट्रन्स आहे हा बघा, हा इथून आहे. या साईडून जर आलात तुम्ही तर हा मेन एंट्रन्स आहे, पण इथं जरा बंद आहे. आपल्याला तिथून जायचं आहे.
तर मित्रांनो आत्ता मगाशी आपण बघितलं कपाळेश्वर मंदिर आणि त्याच्या अगोदर आपण 2 मंदिर बघितली. एक म्हणजे गोराराम मंदिर आणि दुसरं काळाराम मंदिर. सीतागुफा बंद होती. आत्ता आलोय आपण गोदावरी नदीची इथे आणि गोदावरी नदीची इथे भरपूर अशी पब्लिक इथं आले, इथं स्नान करते नदीवरती. आणि इथे या नदीच्या बाजूलाच अजून काही मंदिर आहेत म्हणजे आणि इथले आजूबाजूचा आपण स्पॉट एक्सप्लोअर करूया. समोर माया बघू शकता दृश्य एकदम भारी दृश्य आहे आणि नदी आणि नदीत पोहणारी अशी भाविक. त्यानंतर इथं भरपूर अशी पब्लिक आले, त्र्यंबकेश्वर आणि इतर ठिकाणी फिरायला येते. आणि हा जो स्पॉट आहे मित्रांनो नाशिकमधला एकदम गाजलेला स्पॉट आहे. तर बरेच जण इथं व्हिजिट द्यायला येतात. कसं वाटतंय कसं वाटतंय? एकदम छान वाटतंय. हे बघ कसं वाटतंय पब्लिक. मित्रांनो नदीत उतरलं आता. हे बघा गारगार वाटतंय. वरती उन्हाचा तडाखा आणि इथं खाली नदीचा पण थंडावा पण आहे. आणि इथे आपली पब्लिक इथे 2-3 जण आहेत आणि बाकीचे तिकडे कुठं फिरतात काय माहीत नाही. बोटिंग चालू आहे इथं. नदीमध्ये माणसं पोहत आहेत आणि त्यानंतर इथं पूल आहे, तो पूल वगैरे दिसतो नाशिकचा. आणि हा मधला स्पॉट आहे जिथून पब्लिक इथनं उड्या मारते डायरेक्ट. तेव्हा तिथं समोर एक मंदिर आहे इथे. हा इथे एक देव मामलेदार म्हणून एक मंदिर आहे इथे समोर. तर तो बंद आहे बघा आता सध्या बंद दाखवतोय. इथे गेट लावला आहे याचा. आणि तिकडे एक मंदिर आहे त्या साईडला. मित्रांनो आता आपण आलोय अंजनेरी हनुमान मंदिराची इथे. पंचवटीतले 3 ते 4 स्पॉट आपण एक्सप्लोअर केले आणि आता येऊन पुजलो इथे पाठ साईडला बघू शकता. हे अंजनेरीचं हनुमान मंदिर त्या वरच्या साईडला आहे. तो आता जाऊया वरती आणि दाखवतो तुम्हाला. आता आलोय भक्त निवासमधील इथे जो प्रसादालय आहे तिथे आलोय आणि डायरेक्ट जेवढं पंचवटी वगैरे फिरून मी घरी गेलो आणि म्हणजे आमच्या रूमवरती आणि तिथं झोपलो वगैरे. दमलेलो खूप आणि डायरेक्ट संध्याकाळी व्हिडिओ स्टार्ट करतोय आता. सो आता इथं प्रसादालय आहे जिथं तिथला तुम्हाला छोटासा व्ह्यू दाखवतो. आणि इथं हा हॉल आहे म्हणजे लॉबी आहे. ही लॉबी इथून तुम्ही कुपन दाखवून तिथनं पावती वगैरे घेऊ शकता, जेवणाची पावती. अशा प्रकारे डायनिंगची सुविधा केली आहे म्हणजे टेबल खुर्च्या वगैरे लावल्या तिथे. आणि तिथे दोन्ही साईडला बुफे टाईप आहे एकदम म्हणजे तिथून तुम्ही ताट घेऊन जेवू शकता. इथे पण आहे हे बघा इथे. आणि आतमध्ये जाऊया आता.